नमस्कार मंडळी, सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, चला आज काय काम चालू आहे माहिती का आमचं? हा काही ह्याच्यामधलं जे ठिबक आहे का नाही ककडीमधलं, तर हे सगळं आता काढायचं आहे बघा. आणि हे तिकडं गाड्याला लावून वाढायलो आहे, परंतु वडणं झालं आहे, हे अडकलं आहे ह्या तणामध्ये. हे तण इतकं झालं आहे बघा घोळून. हे तर आता टोमॅटो लावताना काय करायचं आपल्याला, ह्याला करायचं मल्चिंग. कारण इतकं जर तण आपलं तर आपल्याला खुरपू ते टोमॅटो काही परवडायचं नाही. त्यासाठी बघा आपल्याला आता ह्याच्यामध्ये मल्चिंग करायचं आहे, सगळं मशागत करून बरं का. आणि नंतर आपल्याला मे महिन्यामध्ये टोमॅटो लावायचे. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आपलं गेल्या वेळेस बी टोमॅटो होतं एवढ्या क्षेत्रामध्ये, जवळजवळ 400 कॅरेट टोमॅटो निघालं होतं आपलं. तर आता लावायचे आणि ती येणार आपलं आगोट होऊन जुलै महिन्यामध्ये विक्रीला. तर नंतर तुम्हाला मी दाखवणारच आहे लागवड ही ती केलेली सगळी. गेल्या वेळेस जशी तुम्हाला व्हिडिओ टाकली होती तशी. तर मित्रांनो, आज तर आपलं चालू आहे काम हे गुंडाळायला. आणि हा काही गाडा, ही गाडा जी आहे का नाही, तर गाडा इतका बेजार करायला का, तर ह्याचं एक जी पुढलं लॉक जे असते का नाही, हे बघा हे लॉक तुटून गेलं आहे बघा. इथलं हे सगळं हो का, ही इथं असते ती तुटून गेलं आहे. आणि मग आम्ही जुगाड केलं या लाकडाचं बघा. अशा प्रकारे इथं आपण लाकूड लावून इथं बांधून घेतलं तारानं, आणि इकडून पण बांधून घेतलं. कारण कसं होतं माहिती का, ही इथं मेन जॉईंट तुटल्यामुळं ही जी आहे का, ही इकडं जर झालं का तर ही मध्ये जातं हे सगळं. आणि हे आपलं जे ठिबक आहे गुंडाळलेलं हे बाहेर येतं. तर त्याच्यामुळं आपण हे असं बांधून घेतलं आहे, जेणेकरून ह्याच्यामधून आपलं ठिबक बाहेर निघणार नाही. तर मित्रांनो, ही आयडिया कशी वाटली तुम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा बरं का. आणि असेच पडीक वस्तू आपण वापरत आणत असतो आहे, असंच बांधू, कारण आपल्याला जुगाड बाबा म्हणतात. तर मित्रांनो बघा, अशा प्रकारे आपण ही चालू केले. पडीक होतं म्हणजे बसून होतं, तर हे असं बांधून आपण मस्तपैकी चालू केले. आणि आता आपण नळी पण त्यातली काढून घेतली आहे, त्या आयचनामध्ये होती ती, आणि ही हांडेलं आहे आपलं. तर बघा आता हे काय करायचं, खाली इथं असा पाय द्यायचा जेणेकरून हे हलू नये म्हणून. आणि हे काही चाक अशा प्रकारे फिरवायचं बघा. गुंडाळा होतं आहे असं मस्तपैकी बघा कसं आहे. आणि तिकडं अडकल्यामुळं दाब द्यायला लागले, महागारी वाढायला लागले बघा हे. तर इकडे बघा हे अशा प्रकारे आपण सगळे बंडल गुंडाळले तर. आणि ही पाईप ही सगळं काढून आता आपल्याला हे फुकून द्यायचं पहिलं तर टोमॅटो, आणि नंतर नांगरायचं. ओकेमध्ये बेड पाडायची, मल्चिंग करायचं, म्हणजे होल पाडून घ्यायचे, खत हे टाकून सगळं करून ओके करून ठेवायचं. आणि मे महिन्यामध्ये आपल्याला लागवड करायची टोमॅटोची. तर गेल्या वेळेस विरान होतं, ह्या पण वेळेस विरान लावायचं. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.